पाचवा धडा संभाव्यता पॉसिबिलिटी ना प्रोबॅबिलिटी. व्हेरी गुड राधा. प्रोबॅबिलिटी मधील 5.2 मधील पहिला प्रश्न लिहायचा आहे आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं आहे? नमुना घटक आणि नमुना घटकांची संख्या म्हणजेच सॅम्पल स्पेस अँड सॅम्पल पॉइंट. सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश, त्याला आपण दर्शवतो यसने. आणि नंतर सॅम्पल पॉइंट्स म्हणजेच नमुना घटकांची संख्या, त्याला आपण दर्शवतो n कंसात s, नंबर ऑफ s. हे दोन उत्तर आपल्याला लिहायचे 5.2च्या पहिल्या प्रश्नात. आपण जर उदाहरण घेतलं एका कॉइनचं, म्हणजे हा 5.2 मधलं उदाहरण नाही पण समजण्यासाठी सोपं उदाहरण घेऊ. जर आपण उदाहरण घेतोय फॉर 1 कॉइन, फॉर 1 कॉइन म्हणजे फॉर 1 कॉइनचा अर्थ काय होतो? एका कॉइन साठी तुम्ही नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या लिहा. एका कॉइन साठी, एका पैसे. समजलं ना मी काय म्हणतोय? तर मग सांगा मला यस किती आणि उत्तर लिहायची पद्धत बघा तुम्ही. यस याला म्हणतो कर्ली ब्रॅकेट, महिरपी कंसामध्ये तुम्ही लिहायचं एच कॉमा टी, म्हणजे छापा आणि काटा पडू शकतो. पण जेव्हा आपण कॉइन हवेमध्ये आपण फेकू तेव्हा एक तर छापा पण पडू शकतो किंवा काटा पण पडू शकतो. बरोबर? म्हणजे आपण उत्तर लिहिताना पहिलं काय लिहिणार? नमुना अवकाश म्हणजे सॅम्पल स्पेस, म्हणजे यस लिहायची पद्धत यस बरोबर महिरपी कंसात एक कॉइन हवेत फेकल्यावर छापा पण पडू शकतो एच आणि काटा पण पडू शकतो म्हणजे टी. हेड ऑर टेल. ओके. आता आपल्याला दुसरा प्रश्न म्हणजे याचं उत्तर आहे दुसरं, ते आहे नमुना घटकांची संख्या म्हणजे एन ऑफ एस म्हणजे पॉइंट्स. बरोबर? सॅम्पल पॉइंट्स किती याच्यामध्ये मोजा मग? 2. तर आला जर उदाहरण बदललं एक कॉइनच्या ऐवजी 2 कॉइन तर थोडस उत्तर वेगळं येईल. जर डाय आपण थ्रो केली, डाय काय तुम्हाला डाय असते कधी? डायच असते. तुम्हाला ते गोष्टी पण सांगता येत नाही राव. कमीत कमी व्यावहारिक गोष्टी तरी सांगा मला. कसं शब्द नाही दुसरा शब्द आहे, एवढं तरी कॉन्फिडन्स ठेवा स्वतःवर. मी जे बोलन ते खरं चालून दे तुमचंच. काय शिक्षण काय पद्धत? क्यूब म्हणजे त्याला क्यूब म्हणते का? डायस नाही म्हणत. आणि मराठीत काय शब्द आहे मराठी मीडियमचे मुलं? डाय. मराठी मीडियमची मुलं नाही घेतं शाळेत शिकले म्हणते तुम्ही. सेमीच्या मुलांना शिकवलं तुम्हाला नाही शिकवलं. कोई बात नाही. त्याला म्हणते मला का डाय. त्याला फासा म्हणते. फासा 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 शुद्ध मराठी शब्द आहे फासा. पचायला अवघड आहे पण मग पचून. ठीक आहे. म्हणजे हा ना